हाय गाईस, कशा आहेत तुम्ही? मजेत असाल? मी बी मजेत आहे. सोनू मोरे या चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा स्वागत. आणि फायनली जायचं आहे आज बाहेर. आणि ह्या माणसाची टाइमपास बघू शकतात. 3 वाजून गेलेले आहेत आणि मला 12 वाजायचं, 11:30 का 12 वाजायचं बोलताय. जायचंय आणि यांचीच तयारी नाही. दळण टाकायचं, पण किती टाइमपास चालू आहे तुमचा? किती टाइमपास चालू आहे? फायनली मी तुमचं मी एवढ्या जड गोण्या उचलून ते दळण काढू, हे काम खरं बोला कोणाचं असतं? नवऱ्याचं काम असतं. नवऱ्याचं कोणाचं असतं? आमचं काम असतंच नाही, ते तुमचं काम असतं. 13 वर्षामधनं एकदा बी आम्ही ते काम केलेलं नाही, तर कसं काय आमचं काम असतं सांगा? हा का करू? पण मी माझं काम केलं, तुम्ही तुमचं काम करा. मी माझी रेडी झालेली आहे जायला. इकडं बघा ह्याचं काय चालू आहे. माझ्या हातात प्रेम एवढं बरसतंय भरपूरच. हा, आणि मारामारी करायला 1 सेकंड बी लागत नाही त्यांना. लगत चालून जातं त्यांचं. ही अशी बोलली, ती तशी बोलली, तू बोललेला तिला नाही कळत, माझंच बोललेलं कळते, माझंच तू चालून जातं. ते बोललेली तू ते नाही ऐकत, मी बोललेली ते बरोबर ऐकते. तू तिचीच साईड घेते, तुझी तीच लाडकी मुलगी, मी नाही. असं चालतं. चिडल्या का? नाही. आता कॅमेरा ऑन केलेला आहे म्हणून त्यांना मी असं केलेलं आहे. एवढे चिडतात त्या दोघी जणी. असं बोलू नको, आम्ही असं बोलत नाही. तशाच बोलतात आणि आता 2 मिनिटात बघा रिक्षात बसल्यावर कसे त्यांचे झगडे. किती किलो आहे? 7 किलो. पिशवी काढ चल कपडे पट्टापट. आज फायनली माझी एक गोष्ट घ्यायला चाललेलो आम्ही. ती खूप 2 वर्षापासून मी ती गोष्ट मागते. फायनली आज ती गोष्ट मला भेटती आहे. सोना चांदी कथा बाई, सोना चांदी किती महाग होईल जाईल शे. कथा तू सोना चांदी मध्ये राहिली. ही बघा मला काय म्हणते, सोना चांदी खरेदी करायला चालली म्हणे. शपथ. काय म्हणाले ऐकायला आलं मला. किती सोनं चांदी घेतलेले म्हणजे काय? कुठलं सोनं घेतलेलं? कुठलं? तुझी बॉडी दाखवते, किती बॉडी आहे तुम्हाला. बॉडीगार्ड नव्हता माझा. तर फायनली ती गोष्ट मी आज घ्यायला चालली. 2 वर्ष त्यांच्या मागं लागली, तर आज ते स्वतःहून मला सकाळी झोपेत मी मस्त झोपलेले होते गाज झोपेत. आज मला म्हणाले, सोनम तुला काय तर घ्यायचं होतं ना, ते आज घ्यायला जायचंय. काय घ्यायचं होतं मला? तर म्हणाले तुला रॅक घ्यायची होती ना, ते डबे ठेवायला. कारण की माझे सगळे डबे असे खालतीच ठेवलेले आहेत मी, कारण की रुमाला कडाप्पाच नाही आहे, तर रॅक वगैरे ठेवायला. तर मग म्हणाले रे फायनली आज तुला रॅक घेऊन देतो मी, तर पटापट आवर. मग मी पटापट आवरलं. पण हे टाईमपास करतायत, कारण की याला माहिती आहे ही जी गोष्ट आहे तर ही हे करणारच, तर थोडा भाव खात आहेत. कळलं का? बघू शकता थोडा भाव खात. चलो सिद्धार्थ मोरे चलो. पैसा दे दो. तुम्ही माझे पैसे काय घेताय? बघितलं तुम्ही एक ब्लॉग मध्ये बघितलं असं, त्यांनी माझे पैसे रिटर्न केलेले, तेच पैसे घेत आहेत आता ते मान्य घ्यायला. मला हे माहिती राहिलं असतं ना, मी तयार नाही झाले असते. माझ्या संग फ्रॉड झालेला आहे. बघू शकता मी शेंगदाण्याच्या पैसे लपवलेले होते. बघा त्यांनी लगेच काढला तो डब्बा. असं वाटतं तुम्हाला कोणाचे असे पैसे घ्यायला? चांगलं वाटतं?
वाटत ना. तू डबल पैसे घेते तेव्हा चांगलं वाटतं तुला. डबल पैसे मग माझी मेहनतीचे असतात. मी माझ्या पोटाला मारून माझ्या काय पर्सनल गोष्टी मारून आणि मी पैसे जमा करते ते नाही दिसत. हा आध्यामध्ये कुठे पळत आहेत. देणार ना तुला. कधी देणार. पगार झाला. कधी होणार तुमची पगार. आताच तर पगार झाले. आता कधी कधी पगार द्यायला काय काय तुमचं शेटचं नाव काय नाही थांबा ना माहिती ना. अदानी तो अदानी काय असं पैसे द्यायला हे का. काय म्हणतात. आता ते बॅग घेण्यासाठी मला कशी एवढ्या उधार फिरवते. इकडं बघितली एका दुकानात तुला महाग बोलतोय. बघूया आता पुढे दुकान आहे तिथे बघतो आम्ही. भरपूर ऊन आहे. रॅक भेटतच नाही म्हटलं भेटते पण ते 2500 35 असे सांगतायत. जसं मला पाहिजे तसं व्हायचं नाही. 3600 भरपूर ऊन बी असं वाटलेलं घरात होतं तेव्हा ऊन नाही पण भरपूर ऊन आहे. चला पडवट त्या मुलींना बोललेली मी घरी राहणे ऐकलं. बघूया आता. फायनली ही मांडणी घेतलेली आहे. बघू शकता तुम्ही अशीच आहे पण मग इकडे त्यांनी दिलेल्या घरी फिट करावं लागेल कारण की मग रिक्षात घुसणार नाही ना. त्याच्याकडनं मार्किंग वगैरे करून घ्या. मार्किंग करून देतोय बा. कुठं कुठं खेळे लावायचे ते नटबॉल सॉरी मी खेळे बोलले. आणि मस्त आम्ही नाश्त्याला घेतलेलं आहे इकडं वडेपाव. अच्छा निकलना चाहिए भैया नहीं तो मेरे आएंगे सब लेने के लिए इधर. नहीं तो पता चले घर पे जाके बने नहीं हमारे से. आहे कताई ते खिळे वगैरे व्यवस्थित बघून घ्या. खालती ठेवा मग आपली लादी खराब नाही होणार. चहा दिलेत ना ते. आता बघूया कितपर्यंत देतो काय देतो. पण घ्यायचं तर फायनल आहेच कारण की माझे पुरे डब्बे वगैरे खालतीच आहेत. कधींचं चालू होतं माझं. थँक्यू आहो तुम्ही घेऊन दिल्याबद्दल. दिदी टाकते पिशवीत. चार वरती येते. बुमा पाठव. मांडणी बघून घेतोय कारण की मग आम्हाला घरी तसं फिट करायला मांडणी. यो बी गच्ची छान कपाळ मतलब मुलाला पुस्तकं वगैरे ठेवायला. बघूया कितीपर्यंत देतो विचारूया आपण त्याला. चला आलेले आहेत आपल्या आता घेऊया. आमचा फिट तर आलेला आहे फिट करायला. माझा नवरास कारागिरी आहे तर माने फिट करतोय. मस्त गाणे लावलेले आहेत. गाणे ऐकत ऐकत आद्या चड्डीवरती काम चालू आहे आमचं आलं. व्यवस्थित फिट करा. काय बोलली. हा काय हा कोणाला आणू. नाही देणार पगार. व्यवस्थित काम केलं तरच पगार भेटल. परफेक्ट माझी मांडणी लागली पाहिजे. टेम्परवारी नाही चाललंय त्यांचं. बघूया फिट झाल्यावर तुम्हाला दाखवतो. फायनली या माणसाने मांडणी किती आता 1 तास झाला ना. नाही 1 घंटा 1.5 घंटा गेला.
हा 1 घंट्यापासून हे माणूस मांडणी लावतोय. फायनली आताशे लास्ट होते. कसं वाटतंय? कारागीर काय आम्ही बरोबर आणलेला नव्हता. खूप वेळ घेतला. माझी एक झोप झाली. गाणे ऐकत ऐकत काम करताय बाबा. फायनली माझी एक झोप झाली. पण त्यांची काय मान्य अजून लावून नाही झालेली आहे. म्हणून काय पक्के कारागीर आ? म्हणून काय पक्के कारागीर पक्के कारागीर नाही तर मग म्हणालेले ना पैसे वापस द्या रिटर्न. काम फायनल झालंय ना. झालं का फायनल? अजून नाही अजून काय करायचं. मस्त एक झोप काढून घेतलेली आहे. मान्य आणायला लावली आणि मस्त झोपलेली आहे. वा असं काम करायचं. सांगायचं ते घ्या ते घ्या असं काय. मग तुम्हाला बोललेले मी यांना बोललेले मी जिथूनच जॉईन करून घ्या. काय नाही मला घरी करता येतं. नाही मला घरी करता येतं. मग करा आता. घरी मग कशी रिक्षात कसं काढणार. आणि रिक्षात बसून पण नाही. त्याने हातगाडीवर आणलं असतं. चला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, बेल आयकनला क्लिक करा. माझं दुखायला लागलेलं आहे कान. माझ्या कानात झाली आता फोडी. जीभ थांबली आता कानामध्ये आलेली फोडी. तर जो कोणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. बेल आयकनला क्लिक करा. चलो बाय. व्हिडिओ शेवटपर्यंत बघितला असेल तर मनापासून धन्यवाद. ओ बाय करा माझं काय इचला. असं काम वेगळ्या एकच होत्या. रिक्षा मला बाय बाय.